सेलूत घरफोडी, 6,82,000चा एवज लंपास, मुख्य आरोपी अटकेत। सेलू शहरातील सह्याद्रीनगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा व कपाट फोडून तब्बल 6,82,000 रुपयांचा एवज चोरून नेल्याची घटना 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:45 ते दुपारी 4:45 वाजायच्या दरम्यान घडली। याबाबत पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा क्रमांक 84/2026 अन्वय कलम 305A 331(3) भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी उमेश कुंडलिकराव काष्टे, वय वर्ष 34, व्यवसाय वकील, राहणार सह्याद्रीनगर सेलू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीने घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला। बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून लॉकर व ड्रॉवर उघडत त्यामधील 4 तोळ्यांच्या पाटल्या, प्रत्येकी 1 तोळ्याच्या 2 अंगठ्या, लहान मुलाचे 5 ग्रॅम वजनाचे कानातले असा 5,62,000 रुपयांचा सोन्याचा ऐवज तसेच 1,20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 6,82,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10:37 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, शाकीर शेख, पोलीस हवालदार नबू शेख, पोलीस कॉन्स्टेबल दुबे, बारवकर आदींनी विशेष मेहनत घेतली। तपासादरम्यान रवींद्रसिंग टाक, वय वर्ष 22, राहणार मानवत यास मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली। त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेमुळे सह्याद्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घर सुरक्षितेबाबतीत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पुढील तपास सुरू आहे। सह्याद्री वाहिनीसह सेलू प्रतिनिधी सतीश आकार।